हॅलो फ्रेंड्स, आज मी आणली आहे कोलंबी, कारण माझ्या विहानला कोलंबी खूप आवडते। तर कोलंबी कशी साफ करायची, त्याच्या आतमध्ये जो काळा धागा असतो तो आपल्याला काढायचा आहे। ते जर नाही काढलं तर त्याने पित्त सुद्धा होऊ शकतं। तर ती व्यवस्थित आपल्याला साफ करून घ्यायची आहे। एक तुम्हाला मी दाखवले बघा, हा काळा दोरा आपल्याला मेन काळा दोरा काढायचा आहे, व्यवस्थित साफ करून घ्यायचे। अशा प्रकारे मी सर्व कोलंबी साफ करून घेतले आणि छान धुवून सुद्धा घेतले। त्याच्यामध्ये मी आता आलं लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर सुद्धा आहे, त्याच्यामध्ये हळद टाकले, आपण लाल तिखट टाकले। तिखट आपण आता थोडं कमी टाकू, कारण आपल्या नंतर परत टाकायचं आहे तिखट। गरम मसाला टाकलाय, माझा रोजचा वापरातला गरम मसाला आहे, घरी बनवलेला। मीठ आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून एक 15 मिनिटं आपल्याला ठेवून द्यायचे बाजूला। एक साइडला मी पॅन गरम करायला पण ठेवला आहे। पॅन गरम झाला ना, त्याच्यामध्ये मग आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल टाकून घेऊया आपण। तेल आता व्यवस्थित गरम झाले, त्याच्यामध्ये आपण कांदा टाकूया। कांदा आपल्याला छान असा परतून घेऊ, एक सॉफ्ट झाला पाहिजे कांदा। कढीपत्ता टाकला, त्याच्यामध्ये कढीपत्त्याचा एक वेगळाच सुगंध येतो, तो वरून मी टाकलाय, कारण नाहीतर लगेच कढीपत्ता जळेल म्हणून तेलामध्ये टाकला नाही मी, आधी नंतर टाकलाय। त्याच्यामध्ये मग आता आपण टोमॅटो टाकूया। टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित शिजून घ्यायचा आपल्याला, तो कच्चा लागता कामा नये, आपल्याला एकदम सॉफ्ट असा आपल्याला तो करून घ्यायचा आहे। आता कांदा टोमॅटो ऑलमोस्ट थोडं शिजला आहे, त्याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे, हळद, लाल तिखट आणि आपला गरम मसाला रोजच्या वापरातला। या सर्व गोष्टी मी मॅरिनेट करताना सुद्धा वापरल्या होत्या, म्हणून इथे मी एक चमचाच टाकलाय। व्यवस्थित सगळे मसाले कांदा टोमॅटो मध्ये शिजून घेऊया, जेणे की गरम मसाल्याचा वगैरे वास जास्त येणार नाही, मसाला व्यवस्थित शिजेल। आता आपण ह्याच्यामध्ये जी आपण कोलंबी मॅरिनेट केली होती, ती कोलंबी आपण आता ह्याच्यामध्ये टाकूया। आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। कोलंबी शिजायला जास्त टाइम लागत नाही, फक्त 15 मिनिटं वगैरे लागतात, 15 ते 20 मिनिटं जास्तीत जास्त। कोलंबी लगेच शिजते आपली। आणि आपल्याला ही वाफेवर शिजवायची आहे, पाणी टाकायचं नाहीये। मी फक्त पाणी, जे मसाल्याचं पाणी होतं प्लेटमध्ये, तेवढंच मी पाणी फक्त त्याच्यामध्ये टाकलंय, त्याच्या व्यतिरिक्त मी पाणी ॲड केलं नाहीये, कारण कोलंबी ही वाफेवर शिजते पटकन, आणि वाफेवर शिजवलेली कोलंबी खूप सुंदर लागते खायला। आता आपण प्लेट ठेवून वरती एक 10 मिनिटं आपण प्लेट ठेवूया, तोपर्यंत कोलंबी आपली शिजेल। बघा किती छान कलर सुद्धा आलाय कोलंबीला, बिना पाणी टाकता पाणी वाफेला शिजलं आहे। त्याच्यामध्ये आपण आता कैरी टाकणार आहोत, कच्ची, एक आंबटपणा आणि तिखट, आंबट तिखट खूप छान लागतं खायला। आपली कोलंबी शिजून झाले, कैरी शिजली ना, तर आपली डिश रेडी झाली आहे। हे बघा किती छान सुगंध येतोय, आणि आपले प्रॉन्स तर शिजूनच झालेत, एक खूप टेस्टी झाले, कलर पण खूप छान आला आहे, तुम्ही बघू शकता। आता विहानला मी विचारते प्रॉन्स कसे झाले, कोलंबी, त्याला खूप आवडतात कोलंबी मसाला, तर त्याला आपण विचारूया कसे झाले ते। विहान, तुझं फेवरेट प्रॉन्स मसाला? हां,
खाऊन बघ कसं वाटतंय तुला. विहान कसं झालंय? कसं? मस्त. आवडलं तुला? ओके, थँक्यू.